जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं आज आष्टा या ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी तहसीलदार यांना आज महाराष्ट्र बंद यासाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही जाहीर असा पाठिंबा देत आहोत. वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी महाराष्ट्र बंदची हाक दिली त्या हाकेला DPI पक्षानं जाहीर असा पाठिंबा प्राध्यापक सुकुमार कांबळे सर संस्थापक अध्यक्ष यांनी जाहीर केलेला आहे. यांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. दिल्ली येथे गेल्या 25 दिवसापासून जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. नेट परीक्षेचा पेपर फुटला या संदर्भात हे जे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनावर इथल्या शासन आणि प्रशासन, इथल्या मोदी आणि इथल्या शहाच्या सरकारनं या मुलांच्यावर जो लाठीचार्ज केला त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत आहोत. खऱ्या अर्थानं जे विद्यार्थी डॉक्टर MBBSसाठी जी नेटची परीक्षा देत आहेत तो नेटचा पेपर फुटला आणि या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय झाला. या विद्यार्थ्यामधील 22 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. त्यातील 20 विद्यार्थ्यांनी स्वतः आत्महत्या केल्या, काही स्वतः आत्महत्या करून घेतलेल्या आहे. परंतु त्याचं कारण काय आहे तर या सरकारचं चुकीचं धोरण, शैक्षणिक धोरण चुकीचं असल्यामुळे हे विद्यार्थी हतबल झालेले आहेत. सरकारनं हे धोरण बदलायला पाहिजे. यासाठी जंतर मंतरवर अभिजित दिपके तसेच सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनाला आमचा जाहीर असा पाठिंबा आहे. लक्षात घ्या, भविष्य काळामध्ये हे आंदोलन तीव्र करण्याच्या संदर्भात अभिजित दिपकेंनी भूमिका जाहीर करणार आहेत. तर या भूमिकेला सुद्धा आम्ही DPI पक्षाचा असा जाहीर असा पाठिंबा असणार आहे. कारण विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. लक्षात घ्या, या देशाला जर पुढे न्यायचं असेल तर आजचे जो तरुण वर्ग आहे, जो विद्यार्थी आहे तो शैक्षणिकदृष्ट्या जर सक्षम झाला तर हा देश पुढे जाऊ शकतो. ही भूमिका घेऊन हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि या आंदोलन आमचा जाहीर असा पाठिंबा आहे. आणि जी मारहाण झाली, मुलांना मुलींना जी मारहाण झाली याचा जाहीर आम्ही असा या ठिकाणी निषेध करतो आणि याची उच्चस्तरीय अशी चौकशी होऊन यांच्यावर शिक्षण मंत्र्यावर आणि इथल्या गृहमंत्र्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. यासाठी आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाला आमचा जाहीर असा पाठिंबा व्यक्त करत आहोत. जय भीम, जय भारत.